So hey guys, these are my demo notes by the way. हांवें जे prepare केल्ले ते. Okay, so these are all my demo notes. So this is the first module of Forest and Environment Foundation. So हांगा हांवें सगळें घातला like what is the definition of forest ecosystem म्हटल्यार कितें, what does it consist, okay, structure of forest ecosystem कसो येता, पयली sunlight producers, primary consumers, secondary consumers, okay, and so meaning कितें and all that. Okay, so this is kind of flow chart. What is biotic, abiotic component, म्हणजे सगळं बेसिक डेफिनेशन. ओके, जितले बेसिक जाऊ शकता ते सगळे घातला भितर, बिकॉज एनिवेज हे तुमचे 40 मार्क्साचे आसा आणि 1 लायनर येतले चडशे. ओके, चडशे 1 लायनर येतले आणि 40 मार्क्सांतले थोडे व्हेरी बेसिक आसतले आणि थोडे मातशे एप्लिकेटिव्ह काइंड ऑफ आसतले, सो तेही घातला हांवें. ओके, सो तुम्ही म्हाका विचारतले की सर हे तुवें जे शॉर्ट नोट्स रेडी केला पळय, अँड बाय द वे दीज आर शॉर्ट नोट्स. ओके, हे शॉर्ट नोट्स एकदम डिटेल्ड नोट्स कशे नाय, दीज आर शॉर्ट नोट्स. फायन, दीज आर शॉर्ट नोट्स. तुम्ही म्हणटले सर हे इनफ आसा. सो हांव तुमकां कितें सजेस्ट करतलो, सिलेबस आतां हांवें शेअर केला आसतलो, त्या सिलेबसान जितले तुमकां सब टॉपिक्स दिसता न्हू प्रत्येक मॉड्युलाचे सकयल, तेजे मातशे कॉम्प्रिहेन्सिवली तुम्ही एकतर गुगलांतल्यान पळोवंक शकता. ओके, गुगलार तुमकां मेळटले कॉम्प्रिहेन्सिव पळया मातशे एक्झॅक्टली कितें आसा भितर कितें ना ते. तेच्या मागीर यू कॅन यूज दीस. आणि हे जातकीर जे हांवें 350 MCQची एक लिस्ट केला, एक PDF केला, तितून 350 MCQs आसा ऑफ ऑल दी 5 मॉड्युल्स. तुम्ही इतले प्रॅक्टिस करतले देन आय एम डॅम शुअर की ॲटलिस्ट तुम्ही 60 to 70% मार्क्स स्कोर करू शकता आउट ऑफ 40. ओके, बिकॉज जितले म्हाका खबर आसा RFO मीन्स RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर, सो हे फॉरेस्ट आणि चडसो सिलेबस आसा पळय तो रिलेटेड फॉरेस्टूच आसा. फॉरेस्टान जाता कितें, आमचे वायल्ड लायफ सँच्युरी कितली आसा, नॅशनल पार्क कितें आसा, बायोस्फियर रिझर्व म्हटल्यार कितें, सॉयल म्हटल्यार कितें, ओके, कसले कसले वेजिटेशन आसा, एवरीथिंग अबाउट फॉरेस्ट. बिकॉज एनीवेज RFO विल वर्क इन रिलेशन विथ द फॉरेस्ट, रायट, इन प्रॉक्सिमिटी विथ द फॉरेस्ट. सो आनी तुमकां खंयचे काय विचारपा ना. ओके, सो नोट्स अशेंच आसा. ओके, सो हे सुद्धा पळय वॉट इज फूड चेन, फूड वेब म्हटल्यार कितें. ओके, हांगा एक एक्झाम्पल दिला फॉर टू अंडरस्टँड इंटरकनेक्टेड फूड चेन म्हटल्यार कितें. ओके, सो सगळें मेन्शन केला. अगेन दीज आर शॉर्ट नोट्स, बट आय वूड से दॅट सब टॉपिक्स जितले आसा ते पळयात, तेका मातशें कॉम्प्रिहेन्सिवली रीड करा. ते रीड करून जातकीर हे नोट्स रीड करा अँड देन यू कॅन ट्राय टू अटेम्प्ट दोज 350 MCQs हांवें दिला पळय ते. ओके, सो दीज आर पेड बाय द वे, दिस शॉर्ट नोट्स अँड दीस 350 MCQs आर पेड फॉर अराउंड 499. सो इफ तुमकां दिसता दॅट तुम्ही क्वालिफाय जातले CBT 1 बेस्ड ऑन द स्कोर दॅट यू हॅव राईट नाव, ओके, जाल्यार तुम्ही हे परचेस करू शकता. इफ यू थिंक दॅट यू कॅन मॅनेज इट ऑन युअर ओन, देन नो नीड टू परचेस इट. You can just like get the syllabus which I've already uploaded on my Telegram channel. So तो syllabus घ्या आणि तुम्ही स्वतः शिकू शकता in case तुमका दिसता जाल्यार. Otherwise तुमका मातशे असिस्टंट जाय, then you can get in touch with me. Okay, for this short notes and this 350 MCQ PDF. Okay, so माझ्या सायडीच्यान अकॉर्डिंग टू माय नॉलेज जितले इम्पॉर्टंट आसा आणि म्हाका दिसता की हा एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट आसा, हांवें तेच घातला. बेस्ट हांवें टाइमपास काय करूंक ना हांगाचे थंयचे घालपाक. ओके, सो या, दिस वॉज इट फ्रॉम माय एंड.